तुम्हाला सर्वात अगोदर क्रोम ओपन करायचं आहे, क्रोम किंवा गुगल. हे बघू शकता आम्ही क्रोम ओपन केला आहे. आणि क्रोम ओपन केल्यानंतर इथे बघा स्किल इन्स्पायर असं नाव तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिल्याच नंबरला एक वेबसाईट दिसणार, तिचं नाव आहे स्किल इन्स्पायर. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे बघा मी क्लिक केलं आहे. आणि ज्याच्याकडून पण तुम्ही बिझनेस स्टार्ट केला असेल किंवा माझ्याकडून बिझनेस स्टार्ट केला असेल तर तुम्हाला तिथं त्यांनी ID पासवर्ड दिला असेल. आता ID पासवर्ड कसा टाकायचा, इथपर्यंत तुम्ही आले. आता इथपर्यंत आल्यानंतर तुम्ही वरती चेक करू शकता. इथं याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं लॉग इन टू ऑप्शन आहे. राईट, आता लॉग इन टू ऑप्शन आला इथं. आता ज्यांनी पण तुम्हाला ईमेल ID आणि पासवर्ड दिला असेल किंवा मी दिला असेल तर तो इथं इंटरफेस करायचा. बघा मी माझा ID पासवर्ड इंटरफेस करतो. ID पासवर्ड टाकल्यानंतर आपली ID अशी लॉग इन होणार. बघा सुप्रीत ठाकरे माझी ID ओपन झालेली आहे. आपली इन्कम पण पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे तुमची ID ओपन होणार. राईट, आता ID ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर पूर्ण मी फंक्शन समजून सांगतो की कशा प्रकारे वर्क करतात. तर हे बघा माय प्रोफाईलमध्ये तुम्हाला सर्वात अगोदर जायचं आहे. माय प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर इथं तुम्ही तुमचा प्रोफाईल चेंज करू शकता. हे बघा तुम्हाला माय प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर इथं हे चूज प्रोफाईल आहे. बघा इथं चूज प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमच्याजवळ जे पण काही ऑप्शन असेल फोटो टाकण्यासाठी माझ्याजवळ तर हे बघा गॅलरी आहे. तर तुम्ही याच्यातून गॅलरी चूज करू शकता. हे बघा याच्यावरती क्लिक करायचं आणि सेव्ह अँड चेंज करायचं. इथं सेव्ह अँड चेंज केल्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो इथं ID ला लागून जाईल. आणि हे स्टेप झाल्यानंतर तुम्हाला याच्याच खालती माय प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर खाली यायचं आणि KYC डिटेल भरायची. तर KYC डिटेलमध्ये काय भरायचं, तुमचं बँक नेम काय आहे आणि तुमच्या बँकेच्या अकाउंटवर कोणाचं नाव आहे, बँकेचा अकाउंट नंबर, IFSC कोड, UPI ID, आधार कार्ड नंबर आणि पॅन कार्ड नंबर हे भरल्यानंतर खाली सेव्ह अँड चेंज करायचं. हे झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड चेंज केल्यानंतर मला स्क्रीनशॉट टाकायचं. म्हणजे तुमची ID KYC क्रिएट झाली आहे नाही झाली मला कन्फर्मेशन करण्यासाठी. राईट, आता तुम्हाला परत या 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे. 3 लाईनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एवढी प्रोसेस करायची आणि ट्रेनिंगवरती जायचं आहे. ट्रेनिंगवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं 3 व्हिडिओ मिळणार. ट्रेनिंगवरती 3 व्हिडिओ जर तुम्हाला इथं मिळले तर इथून पूर्ण 3 व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे वॉच करायचे आहे. जर तुम्हाला नाही मिळले तर तुम्ही मला